भर दुपारची वेळ होती, पण आकाशात सूर्याचा प्रखर ताप जमिनीला अक्षरशः जाळत होता. सावळ्या रंगाचा, कपाळावर घामाच्या धारा वाहणारा एक शेतकरी आपल्या भेगाळलेल्या जमिनीकडे बघून रडत होता. त्याच्या डोळ्यात आता पाणीही उरलं नव्हतं, कारण गरिबीने आणि वारंवार येणाऱ्या संकटांनी त्याच्या काळजाचं पाणी केलं होतं. घरात अन्नाचा कण नाही आणि पदरी लहान मुलं भुकेने व्याकुळ झालेली. ज्या हातांनी एकेकाळी शिवारात सोनं पिकवलं, तेच हात आज नशिबासमोर हतबल होऊन पसरले होते. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा एकच मार्ग उरतो, तो म्हणजे भगवंताचा. त्या शेतकऱ्याने असं कोणतं व्रत केलं ज्याने प्रत्यक्ष विनायकाला धावून यावं लागलं? त्याच्या साध्या भोळ्या भक्तीने संकटाचा डोंगर कसा पार केला, हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ही श्रद्धेची गाथा तुम्हाला आवडली तर धार्मिक मराठी या आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून या भक्तीच्या प्रवासात आमच्या सोबत राहा का. घनदाट अरण्याच्या कुशीत वसलेलं ते छोटंसं गाव, जिथे सकाळची सुरुवात पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि दूरवर मंदिरातून येणाऱ्या घंटादणाने व्हायची. त्या गावात सोमनाथ नावाचा एक साधा, भोळा आणि कष्टाळू शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहायचा. सोमनाथचं सर्वस्व म्हणजे त्याची ती 5 एकर जमीन, जी त्याने आपल्या रक्ताचं पाणी करून राखली होती. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. सलग 3 वर्ष पावसाने पाठ फिरवली होती आणि धरणी मातेला जणू काही भेगा पडल्या नव्हत्या, तर त्या सोमनाथच्या नशिबाच्या जखमा होत्या. उन्हाळ्याचा तडाखा इतका जबरदस्त होता की नदीचं पात्र कोरडं पडलं होतं, विहिरीने तळ गाठला होता आणि शेतातली पिकं डोळ्यादेखत करपून गेली होती. सोमनाथ जेव्हा सकाळी उठून आपल्या रिकाम्या गोठ्याकडे बघायचा, तेव्हा त्याच्या काळजात चर्र व्हायचं, कारण त्याच्या लाडक्या सर्जा राजाची हाडं आता स्पष्ट दिसू लागली होती. घरात अन्नाचा शेवटचा दाणा उरला होता आणि त्याची पत्नी पार्वती रोज रात्री मुलाला रिकाम्या पोटी झोपवताना पदराने आपले आसू पुसायची. सोमनाथने गावातील सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, पण जेव्हा पिकंच आली नाहीत, तेव्हा ते कर्ज कसं फेडणार हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला होता. सावकाराची माणसं रोज दारात येऊन अपमान करायची, जमिनीचा ताबा घेण्याची धमकी द्यायची, पण सोमनाथ मात्र निमूटपणे सर्व सहन करत होता. एक दिवस असा आला की घरात काहीच खायला उरलं नाही. तेव्हा सोमनाथ हताश होऊन गावाबाहेर असलेल्या एका जुन्या पडक्या गणपतीच्या मंदिरात जाऊन बसला. त्या मूर्तीवर शेंद्राचा जाड थर होता आणि आजूबाजूला खूप गवत माजलं होतं, पण त्या मूर्तीच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता होती. सोमनाथ तिथेच रडत बसला आणि त्याने मनोमन गणपती बाप्पाला साकडं घातलं की देवा, माझ्या कर्मात असं काय लिहिलं आहे की माझ्या पोराबाळांना उपाशी राहावं लागत आहे? मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का आलं? सोमनाथ तिथेच डोळे मिटून बसला असताना त्यांना कुणीतरी स्पर्श केल्याचा भास झाला. त्याने डोळे उघडले तर समोर एक जटाधारी साधू उभे होते. त्या साधूंच्या चेहऱ्यावर एक तेज होतं आणि त्यांच्या हातात एक कमंडलू होतं. साधूंनी सोमनाथला विचारलं की बाळा, तू असा दुःखी का आहेस? तेव्हा सोमनाथने आपली सर्व व्यथा त्यांना सांगितली. साधू हसले आणि म्हणाले की अरे, संकट तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण जो त्या संकटातही देवाचा हात सोडत नाही, तोच खरा भक्त. तू संकष्टी चतुर्थीचं व्रत का करत नाहीस? हे व्रत साक्षात संकट हरण करणारं आहे. सोमनाथने विचारलं की महाराज, माझ्याकडे तर गणपतीला अर्पण करायला दुर्वा आणि फुलंसुद्धा नाहीत, मी हे व्रत कसं करू शकणार? साधू म्हणाले की देवाला सोन्याची फुलं नको असतात, त्याला फक्त मनाचा भाव हवा असतो. तू फक्त श्रद्धेने आणि निष्ठेने हे व्रत कर, तुझा मार्ग सुखकर होईल. साधूंनी त्याला संकष्टी चतुर्थीची पूर्ण विधी सांगितली की कसं दिवसभर उपवास करायचा, चंद्राला अर्घ्य कसं द्यायचं आणि मनोभावे गणपतीचं पूजन कसं करायचं. सोमनाथच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. त्याला वाटलं की कदाचित हेच माझ्या जीवनाचं वळण असेल. त्याने घरी जाऊन पार्वतीला सर्व सांगितलं. पार्वतीच्या डोळ्यातही पाणी आलं, पण तिने सोमनाथला साथ देण्याचं ठरवलं. पुढच्याच आठवड्यात संकष्टी चतुर्थी होती. सोमनाथने पहाटेच उठून नदीच्या उरल्यासुरल्या पाण्यात स्नान केलं आणि तो गणपतीच्या मंदिरात गेला. त्याने तिथली सगळी स्वच्छता केली, दगडधोंडे बाजूला काढले आणि गणपतीच्या मूर्तीला छान अभिषेक घातला. त्याच्याकडे उदबत्ती लावायला सुद्धा पैसे नव्हते, म्हणून त्याने रानातून काही सुगंधी फुलं वेचून आणली आणि तीच देवाला अर्पण केली. दिवसभर त्याने कडक उपवास केला. पोटात भुकेचा वणवा पेटला होता, पण मनात मात्र फक्त गणपतीचं नाव घोळत होतं. शेतात काम करताना सुद्धा तो प्रत्येक क्षणी गणपतीला आठवत होता. संध्याकाळ झाली तसा गावातले लोक त्याची चेष्टा करू लागले
काही लोक म्हणाले की अरे सोमनाथ, घरात अन्न नाही आणि तू उपवास करतोयस, देवाला काय दया येणार आहे का? पण सोमनाथने कुणाकडेच लक्ष दिलं नाही. रात्री चंद्रोदय झाला. सोमनाथने चंद्राचं दर्शन घेतलं आणि गणपतीची आरती करून आपला उपवास सोडला. उपवास सोडण्यासाठी त्याच्याकडे फक्त पाणी होतं, पण त्या पाण्यातही त्याला अमृताची गोडी जाणवत होती. त्या रात्री सोमनाथला खूप शांत झोप लागली. कित्येक महिन्यांनंतर तो सुखाने झोपला होता. पण संकट अजून संपली नव्हती, कारण दुसऱ्या दिवशी सावकार त्याच्या दारात पुन्हा उभा होता आणि यावेळी त्याने चक्क सोमनाथच्या घराचा ताबा घेण्याचं ठरवलं होतं. सोमनाथने विनवणी केली की मला फक्त काही दिवसांची मुदत द्या, पण सावकार ऐकायला तयार नव्हता. सावकाराच्या माणसांनी सोमनाथचं सामान घराबाहेर फेकायला सुरुवात केली. पार्वती आणि मुलगा एका कोपऱ्यात उभे राहून रडत होते. सोमनाथ हतबल होता, पण त्याच्या मनात कुठेतरी एक विश्वास होता की माझा बाप्पा मला असं वाऱ्यावर सोडणार नाही. नेमकं त्याच वेळी गावात एक चमत्कार घडला. आकाशात अचानक ढग जमा होऊ लागले. भर उन्हाळ्यात जेव्हा पावसाची कोणतीही शक्यता नव्हती, तेव्हा विजा कडाडू लागल्या आणि बघता बघता पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस साधासुधा नव्हता, तर ती जणू काही आकाशातून पडणारी सोन्याची धार होती. गावातील लोक आनंदाने नाचू लागले, पण सोमनाथ मात्र देवासमोर नतमस्तक झाला. पावसाने जमीन भिजली, पण सोमनाथचं कर्ज कसं फिटणार हा प्रश्न अजूनही उघाच होता. पाऊस थांबल्यावर सावकार म्हणाला की पाऊस पडला म्हणून काय झालं, पैसे तर तुला द्यावेच लागतील. सोमनाथने डोकं टेकवून विचारलं की मी काय करू? तेव्हा सावकाराने एक अट घातली की जर तू या पावसात भिजलेल्या तुझ्या जमिनीतून एका रात्रीत मला काहीतरी मौल्यवान काढून दिलं, तर मी तुझं सगळं कर्ज माफ करेन. हे अशक्य होतं, कारण पिकाला वेळ लागतो. पण सोमनाथने ती अट मान्य केली, कारण त्याला आपल्या भक्तीवर विश्वास होता. तो रात्रभर आपल्या शेतात बसून राहिला, हाताने माती उकरत राहिला आणि प्रत्येक क्षणी गणपतीचं स्मरण करत राहिला. थंडी वाजत होती, शरीर कापलेलं होतं, पण भक्तीची ऊब त्याला सावरत होती. मध्यरात्र झाली आणि सोमनाथच्या हाताला जमिनीच्या आत काहीतरी टणक लागलं. त्याने अधिक जोमाने माती उकरली, तर तिथे त्याला एक जुना तांब्याचा हंडा सापडला. तो हंडा घेऊन सोमनाथ सावकाराकडे नाही गेला, तर तो आधी मंदिरात गेला आणि देवासमोर तो हंडा ठेवला. त्याने तो हंडा उघडला, तर त्यात सोन्याची माणी नव्हती, तर त्यात काहीतरी वेगळंच होतं, ज्याने सोमनाथचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. त्या तांब्याच्या हंड्यात सोन्याची नाणी किंवा हिरेमाणकं नव्हती, तर त्यात होते अत्यंत तेजस्वी आणि टपोरे असे धान्याचे दाणे, जे पाहून सोमनाथचे डोळे दिपून गेले. ते दाणे साधेसुधे नव्हते, तर जणू काही प्रत्यक्ष गणपती बाप्पानेच आपल्या आशीर्वादाने ते अभिमंत्रित केले होते. सोमनाथने ते दाणे हातावर घेतले आणि त्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवली. त्याने मनोमन बाप्पाचे आभार मानले आणि तो हंडा घेऊन तडक आपल्या शेताकडे धावला. रात्र अजून बाकी होती आणि पावसाने भिजलेली ती काळी आई आता आपल्या कुशीत काहीतरी नवीन घेण्यासाठी आसुसलेली होती. सोमनाथने त्या रात्री झोपण्याऐवजी आपल्या पत्नीला आणि मुलाला उठवलं आणि म्हणाला की आपली संकटं आता दूर होणार आहेत. बाप्पाने आपल्याला मार्ग दाखवला आहे. पार्वतीला आधी काही समजलं नाही, पण जेव्हा तिने ते तेजस्वी दाणे पाहिले, तेव्हा तिच्याही डोळ्यात आशेचे पाणी आले. त्या रात्री त्या तिघांनी मिळून अंधारातच आपल्या शेतात ते दाणे पेरायला सुरुवात केली. सोमनाथचे हात थंडीने गारटले होते, पण त्याच्या मनात भक्तीची जी ज्योत पेटली होती ती त्याला सतत पुढे जाण्यास प्रेरित करत होती. त्याने जमिनीची एक एक छोटीशी जागा उकरली आणि त्या प्रत्येक जागी एक एक दाणा मोठ्या निष्ठेने पेरला. प्रत्येक दाणा पेरताना तो ओम गणगणपतये नमः असा जप करत होता. पहाट होईपर्यंत त्याचं अर्ध्यापेक्षा जास्त शेत पेरून झालं होतं. सकाळ झाली आणि सूर्यकिरणं जमिनीवर पडली, तेव्हा गावातले लोक पुन्हा एकदा सोमनाथच्या शेताजवळ जमले. सावकारसुद्धा तिथे आला आणि मोठमोठ्याने हसत म्हणाला की काय सोमनाथ, एका रात्रीत जमीन उकरून तुला काय मिळालं? काही सोन्याचं भांडं सापडलं की काय? सावकाराची थट्टा ऐकून सोमनाथ शांत राहिला आणि त्याने फक्त इतकंच सांगितलं की मला माझ्या बाप्पाचा प्रसाद मिळाला आहे, जो माझ्या जीवनाचं सोनं करेल. सावकाराने अविश्वास दाखवला आणि म्हणाला की हे बघ सोमनाथ, मला फालतूच्या गप्पा सांगू नकोस. आज संध्याकाळपर्यंत जर तू माझं कर्ज फेडलं नाहीस, तर ही जमीन आणि तुझं घर कायमचं माझं होईल. सोमनाथने फक्त हात जोडले आणि म्हणाला की जी देवाची इच्छा असेल तेच होईल.
सावकार निघून गेला, पण सोमनाथ मात्र आपल्या कष्टापासून आणि भक्तीपासून ढळला नाही. त्याने उरलेले दाणेसुद्धा शेतात लावले आणि दिवसभर त्याने त्या शेतातलं गवत काढलं, तिथे पडलेले दगड बाजूला केले. दुपारी प्रचंड ऊन पडलं होतं, पण सोमनाथला मात्र थकवा जाणवत नव्हता. त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. पार्वतीसुद्धा त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. तिने विचारलं की सोमनाथ, हे दाणे पेरले तर खरे, पण पिकाला वेळ लागेल आणि सावकार तर आजच जमीन मागत आहे, मग आपण काय करायचं? सोमनाथ म्हणाला की पार्वती, ज्याने आपल्याला हे दाणे दिले आहेत तोच आता पुढे काय करायचं ते बघून घेईल. आपण फक्त आपलं कर्म करायचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा. संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा महिमाच असा आहे की जो कोणी हे व्रत पूर्ण निष्ठेने करतो त्याचे सर्व अडथळे बाप्पा दूर करतो. संध्याकाळ होत आली तसा सावकार आपल्या 2 धिप्पाड माणसांना घेऊन सोमनाथच्या शेतावर आला. त्याच्या हातात जमिनीचे कागद होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. त्याने ओरडून विचारलं की कुठे आहे तो सोमनाथ? चला आता सामान बाहेर काढा, ही जमीन आता माझी आहे. सोमनाथ मंदिरातून परत येत होता. त्याच्या हातात एक छोटीशी समई होती जी त्याने बाप्पाच्या चरणाशी लावली होती. तो सावकारासमोर उभा राहिला आणि म्हणाला की सावकारजी, तुम्ही या जमिनीचे मालक आहात असं म्हणताय, पण एकदा या जमिनीकडे नीट बघा तर खरे. सावकाराने रागाने खाली जमिनीकडे बघितलं आणि त्याचे डोळे विस्फारले, कारण अवघ्या काही तासांत तिथे एक चमत्कार घडला होता. रात्री जे दाणे पेरले होते त्यातून इवलीशी हिरवी रोपं बाहेर आली होती आणि ती रोपं साधी नव्हती, तर ती अत्यंत वेगवान गतीने वाढत होती. बघता बघता ती रोपं गुडघ्यापर्यंत वाढली आणि त्यावर टपोरी कणसं डोलू लागली. सावकाराला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे कसं शक्य आहे? एका दिवसात पीक कसं काय येऊ शकतं, असा प्रश्न त्याला पडला. गावातले लोकसुद्धा धावत तिथे आले आणि हा चमत्कार बघून थक्क झाले. कोणालाच काही समजत नव्हतं की ही कोणती माया आहे. सोमनाथ मात्र शांतपणे आपल्या गुडघ्यावर बसला आणि त्याने त्या पिकाला स्पर्श केला. त्या पिकातून एक सुगंध येत होता जो मनाला शांत करत होता. सावकार ओरडला की हे काहीतरी जादूटोणा आहे, हे पीक खरं नाही. पण जेव्हा त्याने स्वतः एक कणस तोडून बघितलं तेव्हा त्याला दिसलं की त्या कणसात सोन्यासारखे पिवळे धमक आणि भरगच्च दाणे भरले होते. सोमनाथ म्हणाला की सावकारजी, हा जादूटोणा नाही तर हा माझ्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. तुम्ही सांगितलं होतं की एका रात्रीत काहीतरी मौल्यवान हवं, तर हे घ्या, हे जगातलं सर्वात मौल्यवान पीक. सावकार आता घाबरला होता, कारण त्याला समजलं होतं की ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष ईश्वर उभा आहे त्याचं तो काहीच वाकडं करू शकत नाही. तरीही तो हट्टी होता. त्याने सांगितलं की पीक आलं म्हणून काय झालं? जोपर्यंत तू या पिकाचे पैसे मला देत नाहीस तोपर्यंत मी ही जमीन सोडणार नाही. सोमनाथने त्या पिकातला एक भाग कापला आणि तो घेऊन तो बाजारपेठेत गेला. बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी जेव्हा ते धान्य पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की असं धान्य आम्ही आमच्या आयुष्यात कधीच पाहिलं नाही. हे तर अत्यंत उच्च दर्जाचं आहे. त्यांनी सोमनाथला त्या धान्याची इतकी किंमत दिली की त्या एकाच पिकाच्या हिशोबात सोमनाथचं सर्व कर्ज फिटणार होतं. सोमनाथ आनंदाने घरी आला आणि त्याने सावकाराचे सर्व पैसे त्याच्या तोंडावर फेकले. सावकार निमूटपणे तिथून निघून गेला. पण आता सोमनाथ समोर एक नवीन प्रश्न उभा होता. त्याच्याकडे आता पैसे आले होते, पीक आलं होतं, पण त्याच्या मनात एक विचार आला की बाप्पाने मला इतकं काही दिलं आहे तर मी हे फक्त माझ्यापुरचं कसं काय ठेवू शकतो? त्याने ठरवलं की या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा महिमा तो सर्वांना सांगेल. त्याने संपूर्ण गावात दवंडी पिटवली की ज्याला कोणाला आयुष्यात संकटांचा सामना करावा लागत आहे त्यांनी या गणपतीच्या मंदिरात यावं. गावातील लोक जमा झाले. सोमनाथने त्यांना त्या साधूने सांगितलेली संकष्टी चतुर्थीची कथा आणि विधी सांगितला. तो म्हणाला की भक्ती ही फक्त दाखवण्यासाठी नसते, तर ती मनात असावी लागते. अनेक लोकांनी ते व्रत करायचं ठरवलं. पण त्याच वेळी गावात एका नवीन संकटाने पाय रोवले होते. गावातल्या विहिरी कोरड्याच होत्या आणि जरी सोमनाथच्या शेतात पीक आलं होतं तरी संपूर्ण गावाची तहान भागवण्यासाठी पाणी कुठे होतं? सोमनाथला वाटलं की बाप्पाने मला मार्ग दाखवला आहे, आता मला गावासाठी काहीतरी करावं लागेल. त्याने पुन्हा एकदा बाप्पाचं स्मरण केलं आणि मंदिरात जाऊन ध्यान लावून बसला. त्याला पुन्हा एकदा त्या साधूंचा आवाज ऐकू आला, जे म्हणत होते की सोमनाथ, तू तुझ्यासाठी मागितलं होतंस ते तुला मिळालं, आता इतरांसाठी त्याग करण्याची वेळ आली आहे. सोमनाथने विचारलं की महाराज, मी काय करू शकतो? तेव्हा साधू म्हणाले की तुला मिळालेल्या पिकातला अर्धा भाग तू गावातील गरिबांना वाटून टाक आणि अर्धा भाग बाप्पाच्या मंदिरात अर्पण कर, मग बघ काय होतं. सोमनाथसाठी हे कठीण होतं, कारण नुकताच तो गरिबीतून बाहेर आला होता. पण त्याने एक क्षणही विचार न करता आपल्या पत्नीला विचारलं.
पार्वतीसुद्धा अत्यंत सात्विक विचारांची होती. तिने आनंदाने संमती दिली. सोमनाथने आपलं निम्म पीक कापलं आणि गावातील ज्यांच्या घरात अन्नाचा पत्ता नव्हता त्यांना ते वाटलं. उरलेला भाग त्याने मंदिराच्या ओसरीवर नेऊन ठेवला. जसा त्याने तो धान्याचा ढीब मंदिरात ठेवला तसा त्या जुन्या मंदिराच्या जमिनीतून पाण्याचा एक मोठा झरा फुटला. तो झरा इतका विशाल होता की बघता बघता त्या कोरड्या पडलेल्या नदीला पाणी आलं आणि संपूर्ण गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. लोक आनंदाने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करू लागले. सोमनाथच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्याला आता समजलं होतं की संकष्टी चतुर्थीचं व्रत केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नसतं, तर ते संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी असतं. पण कथा इथेच संपत नाही, कारण त्या रात्री प्रत्यक्ष लंबोदर आले आणि त्यांनी त्याला एक असा इशारा दिला ज्याने सोमनाथ पुन्हा एकदा चिंतेत पडला. त्या रात्री सोमनाथच्या स्वप्नात प्रत्यक्ष विघ्नहर्ता गजानन प्रकट झाले. त्यांचे ते विशाल रूप, हातात पाश आणि अंकुश आणि डोळ्यांतून बरसणारी करुण्याची धार पाहून सोमनाथ थक्क झाला. पण बाप्पाच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. त्यांनी सोमनाथला सांगितलं की हे बाळा, यश आणि समृद्धी सोबतीला अहंकार घेऊन येतात. तुझी खरी परीक्षा तर आता सुरू होणार आहे, कारण जे तुला मिळालं आहे त्यावर अनेकांची वाईट नजर पडली आहे. तू डगमगू नकोस आणि तुझा भक्तीचा मार्ग सोडू नकोस. हा इशारा देऊन बाप्पा अंतर्धान पावले आणि सोमनाथ दचकून जागा झाला. त्याला समजलं की आता समोर काहीतरी मोठं संकट उभं ठाकलं आहे. दुसऱ्याच दिवशी सकाळी गावात घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला आणि धुळीचे लोट उसळले. शेजारच्या प्रांताचा एक क्रूर आणि लोभी सुभेदार आपल्या सैनिकांसह गावात दाखल झाला होता. त्याने सोमनाथच्या त्या दिव्य पिकाची आणि सोन्यासारख्या दाण्यांची कीर्ती ऐकली होती. सुभेदाराचा चेहरा एखाद्या भुकेल्या लांडग्यासारखा दिसत होता. त्याने सोमनाथला भर चौकात बोलावून घेतलं आणि दरडावून विचारलं की कुठे आहेत ते जादुई दाणे? मला ते सर्व आत्ताच्या आत्ता हवी आहेत. सोमनाथ हात जोडून शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला की सरकार, ते दाणे माझं वैयक्तिक धन नाही, तर तो गणपती बाप्पाचा प्रसाद आहे आणि तो फक्त गरिबांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी आहे. हे ऐकून सुभेदार खदाखदा हसला आणि म्हणाला की तू मला धर्माच्या बाता शिकवू नकोस. जर तू ते दाणे मला दिले नाहीस तर मी तुझं घर आणि हे मंदिर जमीनदोस्त करून टाकेन. गावातील लोक घाबरून मागे सरकले. पार्वतीचा जीव वर खाली होऊ लागला, कारण नुकतंच कुठे सुखाचे दिवस आले होते आणि आता पुन्हा हे मरणाचं संकट समोर होतं. सोमनाथ मात्र विचलित झाला नाही. त्याने मनोमन बाप्पाचं नाव घेतलं आणि सांगितलं की सुभेदारजी, तुम्ही माझा घर घेऊ शकता, माझा प्राण घेऊ शकता, पण देवाच्या चरणी अर्पण केलेली वस्तू मी तुम्हाला देऊ शकत नाही. सुभेदाराने रागाच्या भरात आपल्या सैनिकांना आदेश दिला की याला कैद करा आणि मंदिराची तोडफोड सुरू करा. सैनिक पुढे सरसावले, पण जसे ते मंदिराच्या पायरीपाशी पोहोचले तसा तिथे एक विचित्र अनुभव आला. मंदिराच्या परिसरातून मधमाशांचा एक प्रचंड मोठा थवा बाहेर आला आणि त्याने सैनिकांवर हल्ला चढवला. सैनिक जीवाच्या आकांताने पळू लागले. सुभेदाराला वाटलं की हा काहीतरी योगायोग आहे. त्याने स्वतःची तलवार उपसली आणि तो मंदिराकडे धावला. पण त्याच्या पावलाखाली असलेली जमीन अचानक थरथरू लागली. सोमनाथने पाहिलं की संकष्टी चतुर्थीच्या व्रताची ताकद आता स्वतः निसर्ग दाखवत होता. सोमनाथने सुभेदाराला विनंती केली की अजूनही वेळ गेली नाही, बाप्पाचा कोप ओढवून घेरू नका. पण अहंकाराने अंध झालेला सुभेदार ऐकायला तयार नव्हता. त्याने सोमनाथच्या मुलाला ओढून धरलं आणि त्याच्या गळ्याला तलवार लावली. सोमनाथचं काळीच फाटलं. तो रडायला लागला, पण तरीही त्याच्या मनातली गणपतीवरची श्रद्धा तसूखरही ढळली नाही. त्याने डोळे मिटले आणि मोठ्या आवाजात गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केला. त्या आवाजात इतकी ताकद होती की संपूर्ण गाव त्याच्यासोबत ओरडू लागलं. संपूर्ण वातावरणात एक वेगळीच शक्ती संचारली. सुभेदाराची तलवार त्याच्या हातातून गळून पडली आणि त्याला अचानक अंधारी आली. त्याला दिसू लागलं की त्याच्या समोर साक्षात एक महाकाय हत्ती उभा आहे, ज्याच्या पायाखाली तो चिरडला जाणार आहे. तो भीतीने थरथर कापायला लागला आणि जमिनीवर कोसळला. त्याने सोमनाथचे पाय धरले आणि क्षमा मागू लागला की मला वाचवा, मला वाचवा. सोमनाथने त्याला उठवलं आणि सांगितलं की क्षमा माझ्याकडे नाही तर त्या बाप्पाकडे मागा. सुभेदार हांगता रांगता मंदिरापर्यंत गेला आणि त्याने तिथे लोटांगण घातलं. त्याच्या मनातलं सर्व पाप जणू काही त्या एका क्षणात धुवून निघालं होतं. त्याने शपथ घेतली की इथून पुढे तो कधीही कोणावर अन्याय करणार नाही आणि आपल्या संपत्तीचा विनियोग गोरगरिबांसाठी करेल. सोमनाथने त्याला ते दिव्य दाणे दिले नाहीत, पण त्याला भक्तीचा मार्ग दाखवला. सुभेदार निघून गेल्यावर गावात पुन्हा एकदा शांतता पसरली. पण सोमनाथला आता एक गोष्ट उमजली होती की सुख असो वा दुःख, भक्तीत खंड पडता कामा नये.
त्याने ठरवलं की तो आता शेतीसोबतच या मंदिराचा जीर्णोद्धार करेल आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक भुकेल्याला अन्न देईल. त्याने पुन्हा एकदा संकष्टी चतुर्थीच्या व्रताची तयारी सुरू केली. यावेळी संपूर्ण गाव त्याच्यासोबत होतं. घरोघरी गणपतीची पूजा होऊ लागली. लोकांच्या मनातली भीती निघून गेली होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. सोमनाथ आता फक्त एक शेतकरी राहिला नव्हता, तर तो गावाचा मार्गदर्शक बनला होता. त्याने आपल्या कष्टाने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने गावाचं नंदनवन केलं होतं. नद्यांना पाणी होतं, शेतं डोलत होती आणि कोणाच्याही घरात आता गरिबीचं सावट उरलं नव्हतं. एके दिवशी सोमनाथ आपल्या बैलगाडीतून बाजारात जात असताना त्याला रस्त्यात एक वृद्ध गृहस्थ आजारी अवस्थेत पडलेले दिसले. सोमनाथने त्यांना तात्काळ उचलून आपल्या गाडीत घेतलं आणि घरी आणलं. त्यांची सेवा केली, त्यांना औषध पाणी दिलं. पार्वतीसुद्धा त्या वृद्धाची आपल्या वडिलांसारखी काळजी घेऊ लागली. काही दिवसांनी ते वृद्ध बरे झाले आणि त्यांनी सोमनाथला विचारलं की तू मला ओळखलं का? सोमनाथ म्हणाला की बाबा, तुम्ही कुणीही असा, पण माझ्या दारात आलात म्हणजे तुम्ही पाहुणे आहात. तेव्हा त्या वृद्धाने आपलं रूप बदललं आणि सोमनाथ थक्क झाला. ते दुसरे तिसरे कुणी नसून तेच साधू महाराज होते, ज्यांनी सोमनाथला सुरुवातीला व्रताचा महिमा सांगितला होता. साधू म्हणाले की सोमनाथ, तू परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. संपत्ती आल्यावर अनेक लोक देवाला विसरतात, पण तू मात्र अधिक नम्र झालास आणि गरजूंची सेवा केलीस. हेच तुझ्या भक्तीचं खरं फळ आहे. सोमनाथने त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. साधूंनी त्याला आशीर्वाद दिला की तुझं हे कुल आणि हे गाव सदैव सुखी राहील. सोमनाथच्या आयुष्यात आता कशाचीही कमतरता नव्हती. त्याचा मुलगा आता मोठा झाला होता आणि तो सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच कष्टाळू आणि भक्त निघाला होता. सोमनाथ रोज संध्याकाळी मंदिरात जाऊन पुराणातल्या कथा सांगायचा आणि लोक त्या मोठ्या आवडीने ऐकायचे. भक्तीचा हा प्रवाह पिढ्यानपिढ्या असाच वाहत राहील याची त्याने खात्री केली होती. पण नियतीला अजून एक शेवटचं वळण द्यायचं होतं, कारण सोमनाथचा आता निरोप घेण्याचा वेळ जवळ आला होता आणि त्याला बाप्पाकडून एक संकेत मिळाला होता की त्याची ही जीवन यात्रा आता पूर्णत्वाकडे जात आहे. सोमनाथने आपल्या शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्व गावाला एकत्र केलं आणि एक मोठा महाप्रसाद ठेवला. त्याने सर्वांना सांगितलं की शरीराने मी तुमच्यासोबत असेन किंवा नसेन, पण जो कोणी या मंदिरात येऊन श्रद्धेने गणपतीचं नाव घेईल त्याच्या पाठीशी बाप्पा सदैव उभा असेल. त्या रात्री सोमनाथने चंद्राचं दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली आणि शांतपणे डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं, जे केवळ एका खऱ्या भक्ताच्या चेहऱ्यावर दिसू शकतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सोमनाथ नव्हता, पण त्याची भक्ती घराघरात जिवंत होती. आजही त्या गावात गेलं तर सोमनाथची कथा मोठ्या अभिमानाने सांगितली जाते आणि त्या गणपतीच्या मंदिरात आजही तोच झरा तितक्याच पवित्रतेने वाहत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की सोमनाथ अजूनही तिथेच कुठेतरी अदृश्य रूपात बाप्पाची सेवा करत आहे. श्रद्धेची ही गाथा आपल्याला शिकवते की संकटात घाबरायचं नसतं आणि सुखात फुगून जायचं नसतं. जो स्थिर राहून भगवंतावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतातच. संकष्टी चतुर्थीच्या या व्रताने सोमनाथचं आयुष्य कसं पालटलं ही कथा ऐकून तुमच्याही मनात भक्तीचा ओलावा निर्माण झाला असेल तर समजा की बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावरही आहे. ही कथा केवळ एक शब्द नाही, तर तो एक अनुभव आहे जो आपल्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जातो. सोमनाथच्या जाण्याने संपूर्ण गावावर जणू काही दुःखाचं सावट पसरलं होतं. पण हे दुःख निराशेचं नव्हतं, तर ते एका महान आत्म्याप्रती असलेल्या आदराचं होतं. सोमनाथचा मुलगा गजानन आता तरुण झाला होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने केवळ शेतीच नाही, तर भक्तीचा तो वारसाही तितक्याच निष्ठेने जपला होता. कथेच्या या भागात आपण पाहणार आहोत की भक्ती कशी पिढ्यानपिढ्या प्रवाहित राहते. सोमनाथने ज्या मंदिरात आपलं आयुष्य वेचलं त्या मंदिराचा परिसर आता एखाद्या आश्रमासारखा शांत आणि पवित्र झाला होता. गजाननने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून संकष्टी चतुर्थीचं व्रत कधीच सोडलं नाही. एकेकाळी जे गाव तहानलेलं होतं तिथे आता बारमाही पाण्याचे झरे वाहत होते. पण नियती पुन्हा एकदा एका मोठ्या परीक्षेची तयारी करत होती. सोमनाथ जाऊन आता अनेक वर्ष उलटली होती. गजाननचं वयही वाढत होतं. एके वर्षी राज्यावर भीषण दुष्काळाचं संकट आलं. आसपासची सर्व गावं होरपळून निघाली, पण सोमनाथच्या या गावात मात्र पाण्याचा थेंबही कमी झाला नाही. हे पाहून शेजारच्या राज्यांतील हजारो लोक अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात या गावाकडे येऊ लागले. गजानन समोर आता मोठा प्रश्न उभा होता. स्वतःच्या गावच्या लोकांसाठी धान्य पुरेसं होतं, पण या हजारो आगंतुकांसाठी अन्न कुठून आणणार? पार्वती आता वृद्ध झाली होती. तिने गजाननला जवळ बोलावलं आणि सांगितलं की बाळा, तुझे वडील नेहमी म्हणायचे की जे आपल्याकडे आहे ते
दुसऱ्याला देण्यातच खरी भक्ती आहे. तू घाबरू नकोस, त्या गणपती बाप्पावर विश्वास ठेव आणि सदावर्ताची सोय कर. गजाननने आईचा शब्द प्रमाण मानला आणि गावाबाहेर मोठे मांडव घातले. येणाऱ्या प्रत्येक माणसाला पोटभर जेवण आणि पाणी दिलं जाऊ लागलं. बघता बघता सोमनाथच्या घरचं कोठार रिकामं होऊ लागलं. पण गजाननच्या चेहऱ्यावरची शांतता ढळली नाही. त्याने ठरवलं की या संकष्टी चतुर्थीला तो बाप्पाला साकडं घालेल, स्वतःसाठी नाही तर या हजारो जीवांच्या रक्षणासाठी. संकष्टीचा दिवस उजाडला. गजाननने पहाटेच मंदिरात जाऊन अभिषेक केला. दिवसभर तो निराहार राहिला आणि देवासमोर ध्यान लावून बसला. संध्याकाळ झाली. चंद्राची वाट पाहताना त्याचे डोळे थकले होते, कारण आकाशात ढग दाटून आले होते. जर चंद्र दिसला नाही तर उपवास कसा सोडणार आणि बाप्पाचा संकेत कसा मिळणार, ही चिंता त्याला सतावू लागली. तिथे जमलेले हजारो लोकसुद्धा गजाननकडे आशेने बघत होते. गजाननने देवासमोर लोटांगण घातलं आणि आर्त साकडं घातलं की देवा, जर माझी भक्ती खरी असेल, जर माझ्या वडिलांचे संस्कार शुद्ध असतील, तर या जीवांना उपाशी ठेवू नकोस. त्याच क्षणी एक चमत्कार घडला. दाट ढगांच्या आडून चंद्र इतका तेजस्वीपणे चमकला की जणू काही प्रत्यक्ष सूर्यच प्रत्यक्ष रात्री प्रकट झाला आहे. चंद्राच्या त्या प्रकाशात संपूर्ण गाव न्हाऊन निघालं. गजाननने अर्घ्य दिलं आणि जसा त्याने नैवेद्य दाखवला तसं त्या मंदिराच्या कोठारात एक आश्चर्य घडलं. जे कोठार रिकामं झालं होतं ते पुन्हा एकदा धान्याने काठोकाठ भरलं होतं. इतकंच नाही तर त्या धान्याला एक वेगळाच सुवर्ण रंग होता. गजाननने जेव्हा ते धान्य पाहिलं तेव्हा त्याला त्याच्या वडिलांच्या त्या तांब्याच्या हंड्याची आठवण झाली. त्याला समजलं की बाप्पाची कृपा कधीच संपत नसते, ती फक्त आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असते. त्या रात्री हजारो लोकांनी पोटभर जेवण केलं आणि प्रत्येकाच्या मुखातून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष निघाला. गजाननने हे सिद्ध केलं होतं की भक्ती ही केवळ वैयक्तिक मुक्तीसाठी नसते, तर ती समाज कल्याणासाठी असते. वर्ष उलटत गेली. सोमनाथचं नाव या पंचक्रोशीत अजरामर झालं. त्या गावात कधीही कोणाला अन्नाची किंवा पाण्याची कमतरता भासली नाही. तो जुना तांब्याचा हंडा आजही त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जपून ठेवला आहे, जो येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ही आठवण करून देतो की संकट कितीही मोठी असली तरी देवावरचा विश्वास त्याहून मोठा असावा लागतो. कथेचा शेवट करताना आपल्याला हेच शिकायला मिळतं की संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केवळ उपवास करण्यापुरते मर्यादित नाही, तर ते मनातील अहंकाराचा नाश करून देवाची शरणागती पत्करण्याचं व्रत आहे. सोमराजच्या आयुष्यातील अडचणी जशा दूर झाल्या तशाच आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकटेही बाप्पा नक्कीच दूर करेल. केवळ श्रद्धा आणि सबुरी ठेवा. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण भगवंताचं प्रेम कधीच बदलत नाही. भक्तीच्या या महामार्गावर चालताना आपल्याला अनेकदा असं वाटेल की आपण एकटे आहोत, पण लक्षात ठेवा, जो संकटातही बाप्पा म्हणतो त्याच्या हाकेला तो लंबोदर धावून येतोच. सोमनाथ, पार्वती आणि गजानन यांचं हे कुटुंब आपल्याला आदर्श गृहस्थाश्रमाची आणि भक्तीची शिकवण देतं. आजही त्या नदीच्या काठी जेव्हा वारा वाहतो तेव्हा जणू काही सोमनाथच्या भजनाचा सूर ऐकू येतो. ही कथा आपल्या सर्वांच्या मनात भक्तीची नवीन ज्योत पेटवो, हीच चरणी प्रार्थना. अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र व्रताचा आणि एका सच्च्या शेतकऱ्याच्या भक्तीचा हा प्रवास इथे पूर्णत्वास जातो. भक्तीचा हा सुगंध तुमच्या आयुष्यात कायम दरवळत राहो. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ही कथा केवळ एका शेतकऱ्याची गोष्ट नाही, तर ती तुमच्या आमच्यातील विश्वासाची कहाणी आहे. जेव्हा जग तुमच्यासाठी आपले दरवाजे बंद करतं तेव्हा देव आपल्यासाठी नवीन वाट निर्माण करतो. भक्तीमध्ये प्रचंड ताकद आहे. ती दगडातूनही पाण्याचा झरा काढू शकते. संकटाच्या वेळी डगमगू नका, कारण प्रत्येक संकटाच्या पलीकडे एक सुखद सकाळ तुमची वाट पाहत असते. आपल्या धार्मिक मराठी या चॅनलचा हाच उद्देश आहे की या धावपळीच्या जगात तुमच्या मनाला शांती आणि भक्तीचा आधार मिळावा. हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींनाही ही कथा नक्की ऐकवा आणि भक्तीचा हा वारसा पुढे न्या. बाप्पा तुम्हा सर्वांना सुखी ठेवो, हीच सदिच्छा. राम कृष्ण हरी.